नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ITI प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 साठी आता मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे, जी तुमच्या पोर्टलवर दिसत आहे. या अगोदर विद्यार्थ्यांना काही अशा प्रकारचा मेसेज आला होता, तर तो मेसेज जो होता, तो ही जी टाइम टेबलची डेट आहे, ती डेट या ठिकाणी एक्सटेंड झालेली आहे. न्यू टाइम टेबल पोर्टलवर अपलोड केलेलं आहे. अशा प्रकारचा तो मेसेज होता, ज्यावर आपण ऑलरेडी मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर आजच्या डिटेल व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आपण तुमची मेरिट लिस्ट ही किती आहे, म्हणजे तुमच्या स्टेटमधून कितवा नंबर आहे, त्यानंतर तुमचा जिल्ह्यामधून कितवा नंबर आहे, त्यानंतर तुमचा कास्टमधून कितवा नंबर आहे, हे कशा पद्धतीनं पाहायचं याच्या डिटेल माहितीविषयी. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. आता आपली मेरिट लिस्ट ही किती आहे यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला लॉग इन करून घ्यावं लागेल. आता ज्या विद्यार्थ्यांचं लॉग इन या ठिकाणी झालेलं आहे, म्हणजे त्यांचं ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत, असेच विद्यार्थी आता या ठिकाणी येऊ शकतात. नाही आता मॅक्झिमम विद्यार्थी कमेंट करत असतात की सर न्यू रजिस्ट्रेशन चालू आहे का, तर न्यू रजिस्ट्रेशन या ठिकाणी बंद झालेलं आहे. आता हे कधी चालू होईल याचा डिटेल व्हिडिओ आपण पहिल्या मेरिट यादीचा व्हिडिओ पाहून घ्या. त्यामध्ये परत हे ITI रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे, तेव्हा तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आता रजिस्टर्ड कॅन्डिडेटला आपण लॉग इन करून घेऊ. यासाठी आपल्याला सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन नंबर लागणार आहे, पासवर्ड लागणार आहे. ज्या प्रकारचा कॅप्चा तुम्हाला दिसते ते कॅप्चा फिल करून तुम्हाला लॉग इन बटनला क्लिक करायचं आहे. आता हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्मवर तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्ही पासवर्ड विसरला असेल तर पासवर्ड कशा पद्धतीचं फॉरगेट करायचं याचा डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे, त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल. आता आपण या ठिकाणी लॉग इन करून घेऊ. आता या पोर्टलवर लॉग इन केल्याच्या नंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, ज्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती आपल्याला दिसणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची हे चारी टॅब या ठिकाणी ग्रीन दिसतात, त्या सर्व विद्यार्थ्यांना समजून जायचे की आपला जो काय ऍप्लिकेशन फॉर्म होतो कन्फर्म झालेला आहे, व्हेरीफाय झालेला आहे, ऑप्शन फॉर्मही फिल झालेले आहेत. आता तुमचा पहिल्या मेरिट यादी नंबरसाठी तुम्ही गेलेले आहात, कम्प्लीट होणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं आतापर्यंत हे झालेलं नाही, पण त्यांना मात्र आता या ठिकाणी ते करता येणार नाही. त्याचा डिटेल टाइम टेबल हे कधी करता येणार आहे, ते टाइम टेबल आपण व्हिडिओमध्ये देण्यात आलेला आहे. आता सर्वात प्रथम आपल्याला मेरिट जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन ऍक्टिव्हिटीला क्लिक करायचं आहे. आता या ऍडमिशन ऍक्टिव्हिटीमध्ये खूप सारे ऑप्शन दिसतात तुम्हाला, त्यापैकी तुम्हाला ऍप्लिकेशन, मेरिट अँड ऍडमिशन स्टेटस अशा प्रकारचा जो काही टॅब आहे, तर या टॅबला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ते इझिली तुम्ही तुमच्या मोबाईलवरही हे प्रोसेस करू शकता, फक्त तुम्हाला प्रोसेस समजणं गरजेचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी टॅप करतात, काही तुम्हाला संपूर्ण माहिती येणार आहे, ज्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर राहणार आहे, त्यानंतर तुमचं त्या कॅन्डिडेटचं नाव, त्यानंतर होम डिस्ट्रिक्ट, तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले, होम डिस्ट्रिक्ट, तुमची कॅटेगरी आणि नॉन क्रिमियर कॅटेगरी आहे यस किंवा नो, अशा प्रकारची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर दुसरी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, ITI ऍडमिशन 2025 ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन स्टेटस. आता या ठिकाणी तुमचा जो काय ऍप्लिकेशन फॉर्म आता कन्फर्मेशन झालेला आहे, फीस सुद्धा पेड केलेली आहे, आणि जी काय कन्फर्मेशनची डेट आहे ती तुम्हाला या ठिकाणी शो होणार आहे, जी की तुमची ITI ला जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म हे कन्फर्मेशन करून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं आपण स्क्रोल डाऊन जर केलं तर स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा प्रोव्हिजनल ऍप्लिकेशन मेरिट लिस्ट. आता ही मेरिट लिस्ट मित्रांनो प्रोव्हिजनल आहे, कन्फर्म नाही. म्हणजे जी कन्फर्म कधी येणार आहे याचा डिटेल टाइम टेबल पहिल्या मेरिट यादीचा व्हिडिओ पाहून घ्या, त्यावेळेस तुम्हाला समजून येईल की त्या तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय आहे थोडंसं आपण समजून घेऊया. आता यामध्ये खूप सारे तुम्हाला या ठिकाणी नंबर्स दिसत आहेत, आणि या ठिकाणी खूप सारे तुम्हाला माहिती दिसते. आता याची थोडंसं आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊया. तर पहिला ऑप्शन आहे या ठिकाणी बघा, SSC स्टेट लेवल जनरल मेरिट लिस्ट. म्हणजे SSC स्टेट लेवल जनरल मेरिट म्हणजे तुमच्या महाराष्ट्रामधून जर जनरल मेरिट जर काढला तर तुमचा नंबर आहे या ठिकाणी 49,064. हा तुमचा जनरल मेरिट लिस्ट आहे मित्रांनो, ज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामधून तुम्ही येणार आहे. आता हा प्रत्येकाचा चेंज असणार आहे, तुमच्या पर्सेंटेज नुसार तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण नंबर चेंज होताना दिसत आहे. त्यानंतर बघा SSC स्टेट लेवल कॅटेगरी मेरिट नंबर, म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरी मधून आलेले आहात तर त्या कॅटेगरी नुसार तुमचा जो काही नंबर आहे तो 14,294 अशा प्रकारची माहिती तुम्हाला दिसेल. आता हे मी परत एकदा सांगतो मित्रांनो, हे पर्सेंटेज नुसार कोणाचं कमी जास्त या ठिकाणी राहणार आहे. मी जे या ठिकाणी डाटा दाखवतो पर्टिक्युलर ते एका विद्यार्थ्याचा आहे, त्याप्रमाणे तुमचा असेल याची खात्री नाही मित्रांनो. त्याच्यामध्ये तुमचं चेंजेस राहणार आहे, ते तुमचा नंबर किती आहे ते या ठिकाणी तुम्हाला समजून जायचंय, नाहीतर असं विचार करायचं नाही की हाच नंबर माझा का दिसत नाही. ओके, आता या ठिकाणी बघा परत
3 नंबरचा जो टॅब आहे 3 नंबरच्या टॅबला बघा एसएससी होम डिस्ट्रिक्ट जनरल मेरिट लिस्ट म्हणजे तुमच्या डिस्ट्रिक्ट मधून तुमचा नंबर किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी शो होणार आहे. आता या ठिकाणी 1887 हा त्यांच्या जिल्ह्यामधून जनरल नंबर आहे. आता 2 आहेत या ठिकाणी बघा. पहिला जर बघितलं तर स्टेट लेवल जनरल मेरिट लिस्ट तुम्हाला या ठिकाणी सुद्धा पाहाव्यास भेटेल जे की तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचा या ठिकाणी दिसेल आणि त्या ठिकाणी तिसऱ्या नंबरचा जो काही ऑप्शन आहे तो तिसऱ्या नंबरच्या ऑप्शन मध्ये तुमच्या जिल्ह्याचा दिसेल. त्यामुळे या ठिकाणी कन्फ्युज व्हायचं नाही. ते पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि ज्या ते खाली जर बघितलं तर तुमच्या जिल्ह्यामधून दिसणार आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरचा जर ऑप्शन या ठिकाणी बघितलं तर बघा एसएससी होम डिस्ट्रिक्ट कॅटेगरी मेरिट नंबर म्हणजे तुमच्या जिल्ह्यामधून त्यातल्या त्या तुमच्या कॅटेगरीमधून तुमचा नंबर किती आहे हे या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे हा 237 नंबर जे आपण ओबीसी कॅटेगरी बघितलं त्या ओबीसी कॅटेगरीमध्ये या विद्यार्थ्याचा नंबर आहे ते 237. परत एकदा समजून घ्या मित्रांनो, वरचे जे 2 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत तर हे 2 ऑप्शन संपूर्ण महाराष्ट्राचे या ठिकाणी तुम्हाला नंबर्स दाखवतात. हे खालचे जे काही 2 नंबर दिसत आहेत तुम्हाला ते तुमच्या जिल्ह्यामधून दिसत आहेत. आता एचएससी जर या ठिकाणी 12वीवर जर या ठिकाणी कोणी ऍप्लिकेशन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 12वीचा या ठिकाणी डाटा दिसणार आहे. पण मॅक्झिमम करून या ठिकाणी 12वीचे ट्रेड आपल्याकडे खूप कमी आहेत म्हणून या ठिकाणी हे जे 4 खालचे नंबर्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला 00 दिसणार आहे. म्हणून या ठिकाणी काळजी करायची गरज नाही. कोणाचं दिसतंय तर कोणाचं दिसत नाही म्हणून या ठिकाणी काळजी करायची गरज नाही. पण महत्वाचे मुद्दा हे तुम्हाला 4 जे कॉलम आहेत ते 4 कॉलम मध्ये तुमचे नंबर्स हे आले पाहिजे. आता हे होतं मित्रांनो तुमचा जनरल मेरिट लिस्ट म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंबर. आता हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंबर प्रत्येकाचा चेंज असू शकतो. आता खाली जर या ठिकाणी आपण स्क्रोल डाऊन जर केलं आपण स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा ऍडमिशन स्टेटस कारण की अजून या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस चालू झालेली नाही म्हणून या ठिकाणी नॉट अप्लिकेबल म्हणजेच एनी अशा प्रकारचं तुम्हाला दिसत आहे. ज्या वेळेस या ठिकाणी नंबर लागेल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी नेम ऑफ आयटीआय ऍडमिटेड इन म्हणजे ज्या आयटीआय ला मध्ये तुम्ही प्रवेश घेणार आहात त्या आयटीआयचं या ठिकाणी नाव दिसणार आहे. कोणत्या ट्रेड लागलाय तो ट्रेड या ठिकाणी दिसणार आहे. कोणत्या कॅटेगरी मधून लागला हा या ठिकाणी दिसणार आहे आणि ऍडमिशन म्हणजे डेट ऑफ ऍडमिशन कधी झालेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे. आता काही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला जातात. ऍडमिशन घ्यायला गेल्याच्या नंतर काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला हा ट्रेड नको म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय करतात कॉलेज तर्फे तुमचा ऍडमिशन जो काय आहे तो ऍडमिशन तुमचा रिजेक्ट करतात. तर रिजेक्ट करण्याचं कारण काय आहे, कशा प्रकारे रिजेक्ट केलेलं आहे, कधी रिजेक्ट केलेलं या संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहाव्यास मिळेल आणि कॅन्सलेशन स्टेटस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. आता या संपूर्ण माहितीचं तुम्ही या ठिकाणी प्रिंट डाउनलोड सुद्धा करू शकता आणि ते तुमच्या रेकॉर्डसाठी जवळ ठेवू शकता. अशी काही याची आवश्यकता राहणार नाही. तर मित्रांनो हे होतं तुमचं जनरल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. या त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचा डाटा या ठिकाणी शो होत नाही याचे या ठिकाणी 2 कंडिशन असू शकतात की तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले आहे पण कन्फर्म केलेले नाही, कन्फर्म केलेले आहे पण तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेले नाही. अशा 2 प्रकारचे कारण असू शकतात. तर आता जस्टच्या टाइम टेबल मध्येच बघितलं तर या ठिकाणी ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही कारण की पहिल्या मेरिट साठी जे विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले आहे त्यांची मेरिट या ठिकाणी जनरेट झालेली आहे. मी परत एक वेळेस सांगतो मित्रांनो, हा जो काही मेरिट लिस्ट नंबर आहे तो प्रोव्हिजनल आहे म्हणजे याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. आता चेंजेस कधी होणार, कशा पद्धतीने होणार याचे संपूर्ण पहिल्या मेरिट लिस्टचा व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या आयटीआय प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 मध्ये तुम्हाला अजून काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.